तुमच्या जीवनात तुम्हाला कुठल्याही प्रकारचं संकट आलं तर तुम्हाला महाभारतातील ह्या 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आपण सर्वजण लहानपणापासून श्रीमद भगवद्गीता वाचत आलो आहोत. शालेय अभ्यासक्रमातही याचा समावेश करण्यात आला आहे, जेणेकरून मुलांना गीतेच्या शिकवणीबद्दल काही माहिती मिळू शकेल. यात एकूण 18 अध्याय आणि 700 श्लोक आहेत, जे संस्कृत भाषेत लिहिलेले आहेत. आता त्याचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे. कुरुक्षेत्राच्या रणांगणात आपल्या कुटुंबातील सदस्य, गुरु आणि मित्रांना युद्धासाठी तयार झालेले पाहून अर्जुन व्यथित झाला आणि युद्ध करण्यास नकार दिल्यावर भगवान श्रीकृष्णाने त्याला जीवनातील विविध पैलू, कर्तव्य आणि धर्म यांचे ज्ञान दिले. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की आत्मा जन्म घेत नाही आणि मरतही नाही. आत्मा अविनाशी आणि अमर आहे. ज्याप्रमाणे जुने कपडे टाकून नवीन कपडे घातले जातात, त्याप्रमाणे मृत्यू म्हणजे केवळ आत्म्याचं शरीर बदलणे होय. कर्तव्य बजावणे हाच खरा मनुष्यधर्म असल्याचेही ते म्हणाले. यामध्ये मोक्षप्राप्तीचे मार्ग देखील सांगितले आहेत. चला तर सविस्तर जाणून घेऊया. गीतेच्या शिकवणीनुसार संकट आल्यावर प्रामाणिक राहा, संपत्ती आल्यावर साधे राहा, अधिकार आल्यावर नम्र व्हा आणि राग आल्यावर शांत राहा. याला जीवनाचे खरे व्यवस्थापन म्हणतात. सर्वात पहिला मुद्दा, जेव्हा समस्या उद्भवतात तेव्हा प्रामाणिक राहा. गीतेच्या शिकवणीनुसार सत्य आणि धर्माचे पालन केले पाहिजे. परिस्थिती कशीही असो, संयमाने आणि प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडण्यावर भर देण्यात आला आहे. श्रीकृष्ण गीतेत सांगतात की जो माणूस सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालतो त्याला शेवटी नक्कीच यश मिळते. 2. राग आल्यावर शांत राहा. गीतेत क्रोध हा एक प्रमुख शत्रू मानला गेलेला आहे, जो विवेक आणि निर्णय क्षमता नष्ट करतो. श्रीकृष्ण म्हणतात की क्रोधामुळे विनाश होतो आणि माणसाने रागावर नियंत्रण ठेवावे. तिसरा मुद्दा, जेव्हा पैसा येतो तेव्हा साधे राहा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की समाधानाने आणि साधेपणाने जीवन जगणे हीच खरी आयुष्याची समृद्धी आहे. पैशाचा योग्य वापर आणि साधी जीवनशैली अंगीकारण्यावर जास्त भर देण्यात आला आहे. अधिकार दिल्यावर नम्र व्हा. गीतेच्या शिकवणीनुसार नम्रता आणि अहंकारापासून दूर राहण्याचे महत्त्व सांगितले आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला शिकवतात की खरा नेता तोच असतो जो आपले कर्तव्य नम्रतेने आणि पूर्ण सेवेने करतो. अधिकार आणि सत्ता मिळाल्यानंतर माणसाने कधीही अहंकारी राहू नये असेही त्यांनी सांगितले आहे. रामकृष्ण हरी.